मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या ठिकाणी जवळपास 2000 प्लस या ठिकाणी जागा निघणार आहेत. आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या ज्या जागा आहेत की त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ते म्हणजे शिपाई, त्यानंतर लिपिक आणि स्टेनोग्राफर या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. काय चर्चा करणार आहोत तर या पदाची नेमकी तिन्ही बॉम्बे हायकोर्ट असेल, त्याच्यानंतर नागपूर असेल आणि औरंगाबाद खंडपीठ असेल, यासाठी मिनिमम पात्रता काय आहे, जेणेकरून तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि फॉर्म व्यवस्थित भरल्याच्या नंतर तुम्ही शॉर्टलिस्ट होताल आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये अडचण येणार नाही, जेणेकरून तुमची निवड ही पूर्णपणे होऊ शकेल. त्याच्यामुळे आपल्याला पात्रता असणे आणि ते सर्व पात्रतेमध्ये डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे कंपल्सरी असलं म्हणलं तरी या ठिकाणी चालेल. तर आपण पाहूया नेमकी कोणते डॉक्युमेंट्स आहेत. या अगोदर मित्रांनो, आता TR प्रसिद्ध झालेलाच आहे, त्याच पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. आतापासूनच जर तुम्ही तयारी केली तर या ठिकाणी रिझल्ट तुमचा येऊ शकतो, अन्यथा रिझल्टमध्ये तफावत येण्याची शक्यता असते. मग तयारी काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आहे मित्रांनो, फर्स्ट आपण चर्चा करणार आहोत टायपिंग. तर त्या प्रकारची टायपिंग पूर्णपणे ऑफलाईन असते, हार्ड असते आणि कशा पद्धतीचे पॅसेज वगैरे असतात ते त्याच पद्धतीनं आपण संपूर्ण योग्य फॉर्मॅट्समध्ये पॅसेज तयार केलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच प्रकारचे यावेळी थोडंसं जे एक्झाम पॅटर्न आहे, पॅटर्नमध्ये थोडासा बदल झाला आहे. परीक्षा 90 मार्काची आहे, सिलेबस देखील तेवढंच आहे, फक्त एवढं झालेलं आहे की जे प्रश्न अगोदर इंग्लिशमध्ये येत होते, आता यावेळेस मात्र प्रश्न इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेमध्ये आल्यामुळं या ठिकाणी कट ऑफ देखील जास्त लागलेलं, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये पेपर बॉम्बे हायकोर्टचं झालेलं आहे. तर यावेळेस देखील याच प्रकारे 99% पेपर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं फॉर्मॅटमध्ये आपण व्यवस्थित प्रश्नपत्रिका देखील तयार केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्या प्रकारे तयारी करू शकता. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण मित्रांनो या ठिकाणी लिपिक या पदासाठी जी पात्रता आहे ती सविस्तर पात्रता आपण पाहूया. यामध्ये पाहू शकता सर्वात महत्त्वाचं कोण फॉर्म भरू शकते, ज्याचं एज 18 ते 38 वर्ष मॅक्सिमम लिमिट आहे, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ओपन साठी, जनरल साठी. त्याच्यानंतर कास्ट जर असेल तर 18 ते 43 वयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय करता येतो, फॉर्म भरता येतो. आणि कोणताही गव्हर्नमेंटचा कर्मचारी असेल तर त्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एज लिमिट नाही. आणि आता राहिलं क्वालिफिकेशन, एज्युकेशन काय आहे. कॅन्डिडेट्स बिंग एलिजिबल काय मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी, म्हणजे या ठिकाणी तुमच्याजवळ कोणतीही डिग्री असू द्या, BCom असू द्या, BA असू द्या, BSc असू द्या, कोणतीही डिग्री जरी असेल 3 वर्षाची तर या ठिकाणी किंवा 4 वर्षाची मान्य आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं, तुमच्याजवळ टायपिंग असणे अत्यंत आवश्यक आहे. कंपल्सरी काय आहे, टायपिंग या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे 400 शब्द, म्हणजेच 40 ची टायपिंग तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे, कंपल्सरी. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं जे सर्टिफिकेट आहे ते आहे MSCIT सर्टिफिकेट. आणि MSCIT सर्टिफिकेटला या ठिकाणी ऑप्शनमध्ये एवढे आहेत, यापैकी कोणतेही जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला या ठिकाणी लिपिक या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही. या प्रकारचे सर्व या ठिकाणी काय आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, एलिजिबल क्रायटेरिया आहे, हे सर्व तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. हे झालं मित्रांनो केवळ आणि केवळ लिपिक साठी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिपाई या पदासाठी मिनिमम पात्रता आहे 7वी पास. आता 7वी पासचा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ कंपल्सरी 7वीचं मार्क मेमो असणं अत्यंत आवश्यक आहे. जॉईनिंग मिळण्यासाठी कंपल्सरी मस्टच आहे. जरी पात्रता मिनिमम पात्रता 7वी असली तरी 7वीचं सर्टिफिकेट असणं मात्र कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित 7वीचं जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता शिपाई या पदासाठी. तर महत्त्वाची पोस्ट आहे ते आपण पाहणार पात्रते स्टेनोग्राफर. तर या ठिकाणी पाहू शकता स्टेनोग्राफर पदासाठी एज लिमिट सेम आहे आणि डिग्री या ठिकाणी कोणती जरी असले तरी चालते. फक्त जर या ठिकाणी लॉची जर असेल तर या ठिकाणी काय देण्यात येईल, प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं. MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे किंवा खाली जे कम्प्युटर कोर्स आहे ते या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची जी पात्रता आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बदल एवढं टायपिंग्समध्ये या ठिकाणी आहे. काय सांगितलेलं बघा या ठिकाणी, बेसिक कोर्स GCC TBC और ITI स्पीड 80 AW वर्ड पर मिनिट किंवा शॉर्ट हँड इंग्लिश शॉर्ट हँड 40चं असणं कंपल्सरी आहे. एवढंच या ठिकाणी थोडंसं चेंजेबल आहे. कशासाठी, स्टेनोग्राफर या पदासाठी. तर अशा प्रकारची पात्रता आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं कंपल्सरी आहे. तर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आणि जे काही लागणार डाटा आहे, सर्व कंटेंट्स आपण तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन ऑथेंटिक कंटेंट डाउनलोड करून तुम्ही आताच तयारी करू शकता. आणि या सर्वांमध्ये काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ऑथेंटिक माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येत जाईल. आणि अशाच प्रकारची व्हिडिओला लाईक शेअर करत चला.